हॅलो, नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. आज गुड मॉर्निंग तर झाली, पण माझी तर आज बॅड मॉर्निंगच झालेली आहे. कारण घरातला अचानक सिलेंडर संपला आणि मग सिलेंडर संपला म्हटल्यानंतर स्वयंपाकाचं खूपच हे होतं. स्वयंपाकच थांबतो आपला, कारण आपल्याकडं गॅसशिवाय दुसरं काहीच नाही. नाहीतर मग ही चूलच एक आहे. आणि आता सिलेंडर लगेच आणायलाही कोणी नव्हतं आणि सिलेंडर भेटत पण नाही आहे इकडं लवकर. त्याच्यामुळे आता म्हणलं की आता सिलेंडर भेटणार नाही आहे आपल्याला. बुक केलं तरी ते नाही म्हणत आहेत आणि कसंच सिलेंडर भेटत नाही. त्याच्यामुळे मग आता म्हणलं की चला चूलच पेटवून घेऊया. आणि मला तर काही जमलं नाही. मी म्हणलं की मी मधला पसारा सगळा बाहेर आणते स्वयंपाकाचा. आणि माझ्या आईने ही चूल पेटवली. चूल पेटवून दिली मला. आणि मग त्यानंतर आता थोडासा स्वयंपाक काहीतरी करून घ्यावं, पण इकडे ऊन लागत होतं, कारण उन्हातच झालेलंच होतं. मध्येच सिलेंडर संपला. मग आता काय करायचं, थोडासा स्वयंपाक मध्ये झालेला होता आणि थोडं म्हणजे डाळ शिजलेली होती आणि ती डाळच करायची होती आणि चहा करायचा होता. मग आता चला म्हणलं चुलीवरच करून घेऊया. आणि आपली चूल पहा अशी छान अशी पेटत आहे आत्ता. आता हिला पेटवायला वेळ लागेल मला. हिला कशी पेटवून घेते. आणि बाहेर आणलेला पसारा आपण पाहू शकता. मी सगळा पसारा बाहेर आणलेला आहे. थोडा थोडा करून घेते सगळा. आता सध्या मी थोडेसे पोहे करणार आहे नाश्त्याला आणि इथं कुकरला डाळ ठेवलेली आहे. थोडीशी शिजलेली आहे, थोडीशी असंच आहे कच्ची. कारण ही डाळच मी गॅसवर लावलेली होती आणि मग पटकन सिलेंडर संपलं. त्याच्यामुळे हे असंच राहिलं. मी टोपण काढून बघितलं तर ही डाळ शिजलीच नव्हती. मग आता वापस मी हिला चुलीवर शिजवून घेते आणि या डाळीला इथेच फोडणी देते आणि थोडासा नाश्ता पण इथेच करून घेते मी आता. आणि आता आपण पाहू शकता की माझा नाश्ता झालेला आहे, म्हणजे पोहे मी करून घेतलेत. आणि आता ठेवलेलं आहे याच्यावर पाणी डाळीसाठी, वरणासाठी. हे पहा कुकरची हालत कशी झालेली आहे. चुलीवर म्हणलं की भांडे काळे होतातच. आणि हे बघा डाळ पण छान शिजलेली आहे, मऊ अशी मस्त. त्या डाळीला फोडणी मारून घेऊया. इथं साईडला मी लसूण वाटून ठेवले, मसाला डब्बा, मीठ सगळं घेतलेलं आहे. आणि इकडं थोड्याशा चपात्या टाकून घ्यावं म्हणून पीठ पण मळून घेतले. मध्येच पाणी नव्हतं आणि आज मंगळवार होता आणि लाईट जाणार, त्या पाणी काहीच नव्हतं म्हणून थोडंसं पाणी लावायला घेतलं. आईला सांगितलं आता तू तोपर्यंत पाण्याची तयारी कर, मोटर लावायची, आणि मग मी एवढी डाळ करते म्हणले. त्यानंतर आता मला पाणी लावायचं आहे, धुणं आहे, भांडे आहेत. आज भरपूर काम आहे. मध्ये सिलेंडर संपल्यानं आज काहीच सुधरणाच गेलेलं आहे. चला तर मग आपलं आता वरणाला फोडणी देऊया. आणि पहा माझं वरण किती सुंदर झालेलं आहे. चुलीवर पण खूप छान फोडणी बसलेली आहे आणि खूप सुंदर वरण झालेलं आहे. आपल्याला हे वरण आवडलेलं असेल आणि माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय.